बऱ्याच गुंतागुंतीला आपलं मनच जबाबदार आहे. बरोबर आहे. आणि हे जे मन आहे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा तसं पाहिलं तर शुद्ध स्वरूपात असतं. त्याचं स्वरूप हे नितळ असतं. जशी नदी जी आहे ती उगम पावते त्यावेळेस ती अत्यंत नितळ स्वच्छ असते. तिचं पात्र सुद्धा छोटं असतं नदीचं. पण जशी जशी ती समुद्राकडे जायला लागली का तिचं पात्र पण वाढत जातं, तिचा गढूळपणा पण वाढत जातो आणि तिचा दूषितपणा पण वाढत जातो. मनाचं पण तसंच आहे. मनावर आपले 5 इंद्रिय संस्कार करत असतात आणि जसं जसं आपण ग्रो होत जातो तसं तसं हे जे इंद्रिय आहेत म्हणजे आपण काय ऐकतोय, काय बोलतोय, बरोबर आहे, काय पाहतोय, हे सर्व संस्कार त्या मनावर होतात. आणि मग हळूहळू मन जे आहे ना ते आपलं दूषित होत जातं. आणि त्याच्यामुळे आपण सातत्याने आपलं मन शुद्ध राहण्यासाठी सकारात्मकतेची त्रुटी जसं आहे सकारात्मक विचाराची त्रुटी फिरवावं लागते सारखी सारखी सारखी. मग ते मन जे आपलं गढूळ झालेलं आहे ना ते हळूहळू हळूहळू स्वच्छ होत राहतो. आणि शिवाय आपण काय पाहतोय, काय बोलतोय, काय ऐकतोय हे सुद्धा थोडंसं आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. मग मन आपण जे करतोय ते खूप माइंडफुली केलं पाहिजे, विचार करून केलं पाहिजे, तर आपल्या मनावर आपल्याला संस्कार कंट्रोल पण करता येईल, बॅलन्स करता येईल, चांगले संस्कार होतील मनावर.